नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज मी करणार आहे नाश्त्याचा एक पदार्थ. आता तुम्ही हे पोहे पाहत आहात. तर तुम्हाला वाटत असेल आज आपण कांदे पोहे करणार आहोत. तर आज आपण कांदे पोहे न करता असा एक सुंदर पदार्थ बनवणार आहोत. तर तो म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात अगदी 2-3 वेळा बनवून खाल असा एक पदार्थ आहे. तर सर्वात पहिली मी अगदी छोटी वाटीभर असे पोहे घेतलेले आहे. तर आपल्याला हे पोहे चाळून आणि साफ करून छान कांदे पोह्यांना जसं धुतो त्या पद्धतीने आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे. हे पोहे मी असे धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण यांना एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. आता या आपल्याला भिजवलेल्या पोह्यांमध्ये छान फ्रेश दही टाकायचं आहे. अगदी मऊ फ्रेश दही घ्यायचं. जेवढे पोहे त्याच्या डबल आपण दही यात घालायचं आहे. आता यात टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ आणि अगदी पाव चमचा असं भाजलेलं जिरेपूड आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याला झाकण लावून ठेवणार आहोत. तर आपले हे पोहे अजून तयार नाही झालेले आहेत. यात आपल्याला अजून एक छोटं गाजर, एक छोटा टमाटा, एक छोटा कांदा, काकडी मोठी होती म्हणून मी अर्धी घेतली आहे, थोडंसं बीटरूट आणि हे एक लाल गाजर. हे गोड असतं, छान लागतं म्हणून मी एवढं घेणार आहे आणि अगदी 2 कांदा पात असं. तर हे आपल्याला स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचं आहे. सर्व भाज्या कापून झालेल्या आहेत, म्हणजेच कांदे, टमाटे वगैरे. तर आपण यात टाकून देऊया. मस्त मुरून जातं आणि छान फुलून येतं हे. त्यात टाकायचं आहे आपल्याला बारीक कापून घेतलेला छान कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, केशरी गाजर छान बारीक चिरून घ्यायचे, बारीक चिरलेली काकडी, लाल गाजर हे छान बारीक चिरून घेतलं आहे, थोडंसं बीट हेही बारीक चिरून घेतले आणि थोडेसे उकडलेले मक्याचे दाणे आहेत, हे आपण थोडे टाकूया. थोडीशी कांदा पात घालायची आहे. ते भरपूर तयार झालेलं आहे. आता आपण हे सर्व मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी डाएट फूड आहे हे, खूप छान लागतं. हेल्दी आणि पौष्टिक अशी डिश आहे. हे मिक्स केल्यानंतर आपल्याला दही टाकावं असं वाटलं तर आपण अजून थोडं दही घालू शकतो, अजूनच छान लागेल. आता हे जवळजवळ अगदी खाण्यासाठी छान तयार झालेलं आहे. तुम्ही हे अगदी असं नुसतंच खाऊ शकतात, नाही तर आपण याच्यावर एक तडका पण करू खाऊ शकतो. मी आज याच्यावर एक तडका करणार आहे. लगेच तडका करून घेते आणि हे जसं जसं मुरतं तसं अजूनच छान लागतं. तडका करून घेऊया. आपण तडक्यासाठी आता थोडंसं तेल घालायचं आहे. थोडंसं तेल घेऊया. टाकूया आपण थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं आणि शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत छान. थोडा हिंग घालायचा आहे. एक हिरवी मिरची घालूयात, थोडासा कढीपत्ता. शेंगदाणे आणि मिरची छान तळली गेली आहे. तर आपण यात थोडीशी कोथिंबीर तळून घेऊया. आता हा तडका आपण आपल्या पोह्यांवर टाकायचा आहे. मस्तच. थोडी कोथिंबीर वरून छान मिक्स करून घ्यायचं आहे. यात आपण जे व्हेजिटेबल्स घातले आहे म्हणजे कांदा, गाजर, टमाटा, काकडी, हे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण घालू शकतात. अतिशय सुंदर अशी डिश तयार झालेली आहे. आपले दही पोहे आता खाण्यासाठी एकदम तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात, अतिशय सुंदर. अगदी मुठभर पोह्यांमध्ये 2 जणांचा अगदी पोटभर असा नाश्ता होईल.
अतिशय सुंदर, चविष्ट, पौष्टिक आणि हेल्दी असे आपले दही पोहे तयार झालेले आहेत. तर आजच्या दही पोह्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.